आज 20 जून गुरुवार, आपल्या सगळ्यांच्या आवडीचा वार, दत्ताचा वार, गुरूंचा वार. सर्वांना शुभेच्छा. आणि आज आपण अगदी महत्त्वाचा जो श्लोक आहे तो आता घेणार आहोत. त्याच्या आधी कालची जी वैश्य आणि शूद्रांची कर्म सांगितलेली होती त्याचा थोडासा पुन्हा एक आजच्या काळानुसार विचार करूया आणि मग पुढचा श्लोक घेऊया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. भगवद्गीतेचा जो गाभा आहे की कर्तव्य, प्रत्येकानं आपलं कर्तव्य छान पार पाडलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी 4 वर्णांची योजना केली होती. गुणानुसार कर्म, आणि कर्म जो करतो तीही गुणानुसार म्हणजे चांगल्या क्वालिटीची व्हायला पाहिजेत, हे भगवंताचं म्हणणं आहे. आता हे धर्म कार्य आहे किंवा ज्ञानाचं संरक्षण आहे, ही महत्त्वाची कामं ब्राह्मणांकडे दिलेली होती. तर सगळ्या समाजाचं शासन, व्यवस्थापन, संरक्षण राष्ट्राचं हे क्षत्रियाकडं काम दिलं होतं. आणि उत्पादन, व्यापार, कृषी या 3 गोष्टी वैश्याकडे दिलेल्या होत्या. आता व्यापार म्हणजे कसा, फक्त शेतीतल्याच वस्तू आपल्याला पुरतात का? नाही. तर ज्या ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या सगळ्या वस्तूंचं उत्पन्न करणं, उत्पादन करणं, विविध देशातून आणणं किंवा विविध देशात पोचवणं, ही सगळी जबाबदारी वैश्य समाजावर होती. आणि शेतकी करून धान्याचं उत्पादन करणं, उत्पादित वस्तूवर प्रक्रिया करून, तर शेती म्हणजे फक्त पेरणं आणि उगवणं एवढं नाही आहे. त्या पुन्हा काढायच्या, त्याच्यावर प्रक्रिया करायची, त्याचं भुसा तूस सगळं काढायचं, स्वच्छ करायचं, खडे काढायचे, हे सगळं जे आहे हे स्वच्छ करणं वगैरे, आणि पुन्हा स्वतःला फायदा घेऊन विकायचं. नाही तर काहीच जर त्यांनी मिळवलं नाही तर त्याचं उदरनिर्वाह कसा चालणार. किंवा गायी, पशुपालन, हे सुद्धा त्यांचं संगोपन, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दूध दुभतं. आता तर बघा डेअरी निघाल्या, कितीतरी डेअरीची उत्पादन निघालेली. आता चितळे डेअरी म्हणलं तर पुण्यामध्ये तर अगदी प्रसिद्ध आहे. तशी संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात राजहंस दूध संघ, किती प्रकारचं उत्पादन. मग सुरुवातीला त्यांनी पेढे सुरू केले, मग पनीर, मग बर्फी, मग आम्रखंड, श्रीखंड, दही, ताक, असे छोटे छोटे लागणाऱ्या वस्तूसुद्धा, चक्का, ज्या ज्या गोष्टी लागतात समाजाला, त्या सगळ्याचं उत्पादन करणं हे त्या वैश्याचं काम आहे. आणि एकाच राज्यात नव्हे तर आजकाल परदेशात सुद्धा या सगळ्या वस्तूंना मागणी येते. आणि हे मोठ्या प्रमाणावरचे व्यवसाय हे वैश्य लोक करत असतात. कापूस घेतला तर कापसापासून सूत काढायचं, त्याचा कपडा तयार करायचा, लाकूड असेल तर लाकडाच्या वस्तू. आता पुन्हा बघा आली मातीची भांडी स्वयंपाकासाठी. पूर्वीच्या काळी मातीचा व्यवसाय थोडासा कमी झालेला होता, आता त्यालाही महत्त्व आलेलं आहे. आणि मग काचेच्या, सोन्याच्या, चांदीच्या सगळ्या वस्तू, सगळे दागिने तयार करणं, हे सगळं त्या वैश्यांची कामं आहेत. केवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर. पण
भगवंत असं सांगतात की त्यांनी ती निष्ठेनं करायला पाहिजेत आणि अति लोकांना लुबाडून अति हे करून किंवा त्याच्यामध्ये खोटा नोटा व्यवहार करून असं करायचं नाही. अत्यंत सचोटीनं व्यवहार व्हायला पाहिजे. सच्चा, चांगल्याचा आणि सत्यपणाचा, सच्च्या पद्धतीनं किंवा सच्चेपणानं हा व्यवहार व्हायला पाहिजे. म्हणजे जास्ती व्यवहार हा या व्यापारात गुंतलेला आहे समाजाचा आवश्यक असा. आणि वैश्याबरोबरच पुन्हा काल जे सांगितलेलं आहे की शूद्र त्यांनीसुद्धा अशी सेवा करायची. आपल्याला श्रीकृष्णाचं स्वतःचं वर्णन किंवा त्यांनी जे गोकुळामध्ये कार्य केलेलं आहे की गोधनाचं रक्षण, त्याची सगळी जी काही दूध दही लोणी होत होतं त्याचा व्यवहार चुकीचा होत होता. त्या मथुरेला सगळं जात होतं, मुलांना काही मिळत नव्हतं. म्हणून त्यांनी तिथे जी एक शिस्त लावून दिली तशी शिस्त आतासुद्धा माणसांनी लावायला पाहिजेल आहे की आधी आपल्या मुलाबाळांचं पोट भरलं पाहिजे, आपल्या समाजाला पुरेसं होऊन नंतर तुम्ही त्याची विक्री वगैरे करायला पाहिजे. आणि शूद्रांनी जी त्रिवर्णाची सेवा सांगितली, मग त्याच्यामध्ये काही स्त्रिया पण आहेत. आता आज पण आपण पाहतो की कामासाठी, मुलांना सांभाळण्यासाठी, स्वयंपाकासाठी, अशा सगळ्या गोष्टीसाठी स्त्री आणि पुरुष हे गुंतलेले असतात. पण त्यांची पण समाजाला फार गरज आहे. तुम्ही बाकीचे किंवा आपण बाकीचे लोक नोकऱ्या करतो, कोणाच्या जीवावर करतो, तर या समाजातल्या शूद्र म्हणजे सेवा करणाऱ्या लोकांवर. आणि तो जर चांगला प्रामाणिक असेल तर तुमची नोकरी चांगली होईल. तुमचे वरिष्ठ जे असतील ते तुमच्यावर खुश होतील, त्या वरिष्ठांचे जे वरिष्ठ असतील ते खुश होतील. म्हणजे अशी ही समाजाची एक कार्याची रचना अतिशय घडी चांगली बसवण्यासाठी गुणकर्म विभागशः हे जे चातुर्वर्ण्य मया सृष्टम भगवंत 4थ्या अध्यायात सांगतात, त्याचा प्रत्यय आपल्याला आता या 18व्या अध्यायात येतो. आणि त्याच्या विरुद्ध वागणारा, सचोटीनं काम न करणारा प्रत्येकजण, चारी वर्णातले असतील, तर ह्या प्रत्येकानं जर विघातक असं कृत्य केलं तर समाजाची सगळी घडी बिघडून जाईल. म्हणून आता 45व्या श्लोकात सांगतात. फार छान असा हा श्लोक होता आणि पुढचा तर अत्यंत महत्त्वाचा आहे. अतिशय म्हणजे स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. स्वे स्वे म्हणजे आपल्या स्वतःच्या, कर्मणी अभिरतः असा छोटासा संधी आहे तिथे. कर्मणी म्हणजे आपल्या कर्मामध्ये, अभिरतः म्हणजे अगदी मग्न असलेला, पूर्णपणे गुंतलेला. आता त्याच्यासाठी उदाहरण मी नंतर सांगेन की पूर्णपणे गुंतून जाणं काय असतं. माणसाला स्वतःचा विसर पडतो आणि तर मग त्याला काय होईल, नरहा संसिद्धिं लभते. असा जो पूर्ण आपल्या कर्मामध्ये गुंतून गेलेला आहे ना, त्याला सिद्धी प्राप्त होते. सिद्धी म्हणजे अर्थातच मोक्ष. स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती शृणु. मग स्वतःच्या कर्मामध्ये मग्न, रत म्हणजे मग्न असलेला, अगदी गुंतून गेलेला असा जो आहे, यथा सिद्धिं विंदती, तो ज्या प्रकारे सिद्धी मिळवतो ते आता तू ऐक. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला सिद्धी मिळण्यासाठी बाकी काहीही करायचं नाही, स्वतःचं कर्तव्य छान पार पाडायचं, मन लावून करायचं, म्हणजे आपल्याला सिद्धी मिळणार आहे. म्हणून जो कर्मयोग श्रेष्ठ का मानला की तुम्ही भक्ती करा, भक्ती करत म्हणजे त्या कर्मावरच भक्ती करा, कर्माची भक्ती करा. कर्मांनीच आपल्या देवाला ती पूजा मिळत असते. म्हणून आपल्याकडं म्हणी किंवा वाक्प्रचार आहेत की जनसेवा हीच ईश्वर सेवा. तुम्ही लोकांची सेवा करा, तीच ईश्वराला मान्य होते. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आता शिकून घ्यायच्यात. म्हणजे आपण वापरतो, आपण करतो, पण आपण त्या पद्धतीनं करतो का, जसं भगवंतांनी सांगितलं तसं कर्मयोग आचरतो का, हा महत्त्वाचा भाग आहे. खूप त्याच्यावर इतकं म्हणजे फक्त कर्मयोगावर विनोबांनी पण खूप विचार मांडलेले आहेत, लोकमान्य टिळकांनी मांडलेले आहेत. आपण रोज एवढी 20-20, 30-30 प्रकारचे अर्थ आहेत, रोज 7-8 अर्थ घेतो.
प्रत्येकानं त्याच्याकडे किती मन लावून पाहिलेलं आहे. अगदी तुकाराम, ज्ञानदेव यांनी सुद्धा त्याचा इतका सुंदर अर्थ घेतलेला आहे आणि तो आपल्या आचरणात आणलेला आहे. तर आपल्याला तसा आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. विनोबाजी काय म्हणतात बघा, आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मिळवी. मी सिद्धीचा अर्थ मी मोक्ष सांगितला, तोच विनोबांनी सांगितला. ऐकला भे कसा मोक्ष स्वकर्मी लक्ष लावूनी. तर तो मोक्ष कसा मिळतो, तर स्वकर्मी लक्ष लावूनी, आपल्या कर्मामध्ये लक्ष. एक ध्येय आपलं की माझं हे कर्म अगदी उत्तमोत्तम व्हायला पाहिजे, दी बेस्ट व्हायला पाहिजे. जसं मुलांना आपण म्हणतो ऑल दी बेस्ट, तुझा पेपर तुझा अभ्यास सगळ्यात उत्तम होऊ दे, तसं आपलं कर्म उत्तम होऊ दे. आपुलाले कर्माचारे वर्णाश्रम त्या आधारे जे का स्वहित उपचारे आले असे वाटणी. न करिता प्रयत्न काही सिद्धी बोळे त्याच्या गेही. नवल होय लोकी तीही न रहा म्हणती पुण्यात्मा. स्पष्ट सांगतो वीरेशा आकर्णी तू गुहाकेशा. गुडाकेशा साहित्येसी प्राप्त दशा प्राण्या प्रगटे भूलोकी. जरी सांडिला स्वधर्म मग अवघे वृथा कर्म. न सापडे सौख्यवर्म तुका म्हणे सांगीजे. शेवटची ओळ फार महत्त्वाची तुकारामांनी सांगितली. जरी सांडिला स्वधर्म, जर स्वतःचं कर्म सांडलं, स्वधर्म सांडला, मग अवघे वृथा कर्म, मग तुझं कर्म सगळं व्यर्थ आहे. न सापडे सौख्यवर्म, मग तुला सौख्यही मिळणार नाही. तू का म्हणे सांगीजे. किती छान सांगितलं हो. तुकाराम महाराजांनी सुद्धा जीव ओतून स्वतःचं भक्ती किंवा स्वतःचं कर्म हे असं करा म्हणून ते आपल्याला समजावून देत आहेत. वामन पंडित म्हणतात, स्वस्वकर्मची कर्मी चरत जो सिद्धी तो पावतो नर. स्वकर्मी निष्ठ तो सिद्धी पावे हे रीती ऐक. ज्यामुळं त्याला सिद्धी मिळेल ती रीती, ती पद्धत तुला मी सांगतो, ती ऐक असं वामन पंडित म्हणतात. कीर्तने म्हणतात, लोकी या नर जो स्वकर्म रतसा कर्मे करी नित्य तो. स्वकर्म रतसा, रत होणं, मग्न होणं. कळलं नाही पाहिजे शेजारी कोणाला. जसं आपण म्हणतो अभ्यास करताना, वाचन करताना, काही स्तोत्र म्हणताना, गीता म्हणताना शेजारी काय चाललंय कळलं नाही पाहिजे. तसं कर्मे तो निज चित्त शुद्धी घडूनी संसिद्धी ही पावितो. पावे जो निज कर्मनिष्ठ नरतो सिद्धीस कैशा परी. हेही सांगत ऐक नीट सखया हे सर्व चित्ती धरी. सगळं तू चित्तामध्ये धर. अनंत तनय म्हणतात, आप आपुल्या कर्मात निरत जे का. आप आपुल्या कर्मात निरत जे का. सिद्धी लाधे त्या नियत घेन शंका. सिद्धी लाधे त्या नियत घेन शंका. तया लोका सुख लाभ कीर्ती मात्र. तया लोका सुख लाभ कीर्तिमान. कशी मिळती ते ऐक सावधान. कीर्ती पाहिजे, समाधान पाहिजे आणि मान पाहिजे. हे सगळं कसं मिळेल ते ऐक. ते आता पुढच्या श्लोकात फार सुंदर सांगणार आहे. निजकर्मी तत्पर जो सिद्धी प्राप्ती सदैव त्या आहे. निजकर्मी तत्पर तो सिद्धी प्राप्ती सदैव त्या आहे. होते कैशी त्याला श्रवण करी सांगतो सुवीर आहे. त्याला कशी सिद्धी प्राप्त होते हे सुवीरा म्हणले त्याला. सुंदर वीर, श्रेष्ठ वीर. आता डॉक्टर खैर म्हणतात, कर्तव्य दक्ष राहुनी अविरत मिळती मनुष्य संसिद्धी. पार्था श्रवण करी तू कर्तव्याने कशी मिळे सिद्धी. तू छान ऐक की कर्तव्यानं सिद्धी कशी मिळते. शंकराचार्य म्हणतात,
ज्याला कर्माचा अधिकार आहे असा मनुष्य काल परवा जे काही सगळे लक्षणं सांगितली त्या लक्षणांनी युक्त अशा आपापल्या कर्मामध्ये दक्ष अगदी तत्पर राहून सिद्धी प्राप्त करतो. अर्थात आपापल्या कर्माचं अनुष्ठान केल्यानं अशुचिता नाहीशी होते. आपापलं कर्माला अंडरलाईन आहे. आपण म्हणतो ना लष्कराच्या भाकरी भाजणं, ते नाही करायचं. आपलं काम आपल्याला जे नेमून दिले ते उत्तम रीतीनं करायचं. त्यामुळं शरीर, इंद्रिय, ज्ञाननिष्ठा यांची योग्य तऱ्हेनं योग्यतेप्रमाणे सिद्धी प्राप्त होते. आणि इथे एखाद वेळेला अशी शंका येईल की आपापल्या कर्माचं अनुष्ठान करण्यानं साक्षात सिद्धी प्राप्त होते का? तसं नसेल तर ती कोणत्या प्रकाराने होते? मग आपल्या कर्माच्या बाबतीत तत्पर असणारा मनुष्य कोणत्या प्रकारे सिद्धी प्राप्त करतो? म्हणजे शंका येते ना, हो बरं ठीक आहे, मला नेमून दिलेलं काम मी करीन, मग त्यामुळं मला कशी काय सिद्धी मिळेल अशी मनात शंका येईल ना. भगवंतांच्या डोक्यात आधीच आलंय की कदाचित अर्जुन शंका विचारेल, त्यापेक्षा त्याला आधीच सांगितलेलं बरं. म्हणून मग पुढच्या श्लोकात ते सांगणार आहेत. पुढचे दोन्ही श्लोक फार महत्त्वाचे. बघूया आपण अजून याच्यावर काय काय म्हणता येईल. की स्वतःच्या कर्मामध्ये मग्न असणं. लहान मुलांचं साधं उदाहरण घेऊया. लहान मूल कुठलाही खेळ खेळायला लागलं, अगदी खेळणी असू देत, त्याला आणलेली खेळणी असू देत, नवीन असू जुनं असू, त्याच्यामध्ये ते रमलं की त्याला आई आठवत नाही, बाबा आठवत नाही, भूक आठवत नाही, मित्र नाही, कोणी नाही. थोडी मोठी होतात. आता बघा आमची नातवंडं चालली क्रिकेट खेळायला. एकदा ती क्रिकेट खेळायला गेली की त्यांना काहीही आठवत नाही, आपली भूकही आठवत नाही, आपल्याला कोणी हाका मारते तेही आठवत नाही, समजत नाही, इतकी मग्न होतात. तसं आपण आपल्याला जे भगवंतांनी नेमून दिलेलं कर्म आहे, आपण जे आता स्वीकारलेलं आहे असं समजूया, तर ते कर्म इतकं मन लावून करायचे, इतकं मन लावून करायचे की सगळीकडे आपल्या कर्माची वाहवा होईल आणि लोकांना त्याचा फायदा होईल. मग त्याच्यात कष्ट पडले तरी त्याची जाणीव होत नाही. लोक म्हणतात एवढा वेळ बोललात तुम्ही, एवढे 8-8 तास घेता, एवढे 7-7 तास घेता, पण त्यामध्ये जो आनंद मिळतो ना तो स्वतःलाच मिळणार आहे. मग आनंद म्हणजे एक प्रकारची सिद्धीच आहे ना. म्हणून धर्मशास्त्रांनी हे जे स्वतःचं कर्म आहे हे मान्य केलेलं आहे. आपण कसं रत्न घेताना रत्नपारख्याकडून अगदी परीक्षा करून घेतलं पाहिजे, आपली फसगत होऊ नये असा विचार करतो, तसं कल्याणाच्या दृष्टीनं, मोक्षाच्या दृष्टीनं आपण जे कर्म आपल्याला भगवंतांनी नेमून दिलेलं आहे ते आपल्या वर्णाचं कुठलं कर्म आहे, आपलं कर्म कुठलं आहे ते पारखून घेतलं पाहिजे. समजा अशा काही वेळेला ऑप्शन येतात की एवढी 10 कर्म आहेत, यातलं तुम्ही काय निवडता नोकरीला आल्यावर. आता सध्या वेटरनरी डॉक्टरांचंच सांगते मी तुम्हाला की माझे मिस्टर वेटरनरी डॉक्टर आहेत. मग सुरुवातीला त्यांना एक्सटेन्शनचं काम, म्हणजे गावागावात जाऊन जसं भगवंतांनी सगळ्या गोपाळामध्ये, गोकुळामध्ये त्या गोधनाची सगळी त्याचं कार्य कसं केलं पाहिजे, कसं हे प्रत्येकाला समजावून सांगितलं. पण प्रत्यक्ष त्या गुरांची, गायींची, बैलांची, म्हशींची, सगळ्या वासरांची, सगळ्या कोंबड्यांची, जे जे पक्षी प्राणी आहेत त्या सगळ्यांची खरी सेवा करणं, त्यांना चांगलं स्वास्थ्य मिळावं म्हणून प्रयत्न करणं, वेगवेगळ्या योजना त्यांना सांगणं आणि त्या प्रत्यक्ष राबवणं. मग कुठले आजार झाले साथीचे तर त्यांना इंजेक्शन देणं, तसे आपल्याकडं लसी टोचतात तशा, त्यांच्या डिलिव्हरी करणं, त्यांना मोकळं करणं, वेळ पडली तर त्यांची ऑपरेशन्स करणं, ही जी सगळी कर्म आहेत ही त्या वेटरनरी डॉक्टरला करावी लागतात आणि तो मन लावून करतो. ते ऑपरेशन करताना जर त्याला आठवलं आज मला पिक्चरला जायचं, चालेल का? नाही. त्याला आठवलं मला भूक लागली, मी जेवायला जायला पाहिजे, अर्ध सोडतो, नाही. तीच गोष्ट माणसांच्या डॉक्टरांची पण आहे. किती मन लावून त्यांना करावं लागतं. पण काही वेळेला चुका घडलेल्याही आपण ऐकलेल्या आहेत की त्या पोटामध्ये ऑपरेशन करताना शस्त्राची कात्रीच आतमध्ये राहिली आणि त्या
माणसाला इतकं दुखायला लागलं इतकं की ऑपरेशन करून ते बाहेर काढावं लागलं. असा गहाळपणा चालेल का कामामध्ये? शिक्षकांनी मला जो विषय दिलेला आहे तोच मी शिकवला पाहिजे. आता पुढच्या श्लोकात येईल तेव्हा याच्याबद्दल अधिक बोलू आपण. आणि मग हे सृष्टीचं चक्र एवढं भगवंत चालवत आहेत. प्रत्येकाला नेमून दिलेलं आहे. आंब्यानं जर आंबेच नाही दिले तर काय उपयोग आहे? आंबा जर म्हणला नको मला कंटाळा आला आंब्याची फळं द्यायला, चालेल का? नाही चालणार. त्यानं आंबाच निर्मिती व्हायला पाहिजे त्याच्या हातून. मग सगळी आपल्या घरातली दारातली सगळी बाहेरची माणसं खुश होतील असं आपण कर्म करायला पाहिजे. आणि प्रत्येक वर्णाने ते कर्म करायला पाहिजे. म्हणून स्वे स्वे कर्मण्येभिरतच संसिद्धिं लभते नरः असा छान आपल्याला संदेश भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे. ज्ञानदेव काय म्हणतात थोडेशा एक दोन ओव्या बघूया. आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे कारणा शब्दाधिक ना तरी जळदच्युता पाणिया उचित सरिता सरितेसी पांडुसुता सिंधू उचितू तैसा वर्णाश्रमवशे जे करणी आले असे गोरे या अंगा जैसे गोरेपण म्हणून जातीवंशे साचारू सहज असे थो अधिकारू तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जो आपुले आचरेगा. त्याच्यामध्ये आळस नको. त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे की मेघातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला जशी नदी योग्य आणि नदीला जसं समुद्र योग्य तशी या 4 वर्णांना शोभणारी भिन्न भिन्न कर्म आहेत. आणि म्हणून वर्ण आणि आश्रम यांच्यानुसार धर्मानुसार जे जे कर्म प्राप्त होतं ते करायला पाहिजे. आता गोऱ्या माणसाला गोरेपणासारखं शोभादायक होतं. आता तो गोरा कंटाळा आला मला नको बाबा रंग, हल्ली सगळ्याचे कलरिंग आले ते सोडून दे. पण जाती धर्माला अनुसरून आपल्या योग्य अधिकार हा माणसांनी बजावला पाहिजे. आणि आपलं विहित कर्म जो आचरतो पण आळस सोडून करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फलेच्छा सोडून. आता फलेच्छावर तर इतकं बोलण्याजोगं आहे, बोलू आपण. आता पुढचा बघा. पुढचा श्लोक असा आहे यथ प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणातमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. आता मगाच्याही श्लोकात सिद्धिं विन्दति आलेलं आहे आणि आता सुद्धा सांगतायत की सिद्धी कधी मिळेल. यतः यतः म्हणजे ज्याच्यापासून, प्रवृत्तीही म्हणजे उत्पत्ती, भूतानां म्हणजे सर्व प्राणीमात्रांची, ज्याच्यापासून सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती होती. आणि येन सर्वम इदं ततम छोटासा संधी आहे. सर्वम इदम, सर्वम म्हणजे सगळं आणि इदम म्हणजे हे सगळं विश्व. येन ततम, ततम शब्द मला फार आवडतो, सोप्पा आहे छोटासा. ततम म्हणजे व्यापलेला आहे. तो बऱ्याच जणांना अर्थच माहिती नसतो ततम म्हणजे काय. ततः किम म्हणजे तेव्हा काय, पण इथे ततम म्हणजे व्यापलेला आहे. तर ज्याच्याकडून किंवा ज्याच्यापासून ह्या सगळ्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे आणि हे सगळं विश्व ज्यानं व्यापून टाकले. पुढं म्हणताय स्वकर्मणा तम अभ्यर्च्य. तम अभ्यर्च्य हा संधी आहे. तम म्हणजे त्याला, अभ्यर्च्य म्हणजे पूजा करून. कशी? स्वकर्मणा, स्वतःच्या कर्माची पूजा बांधायची आहे, दुसरी काही नाही. मग तो काय करतो? सिद्धिं विन्दति मानवः. मानवः सिद्धिं विन्दति. मानव सिद्धी प्राप्त करतो. म्हणून कर्म हीच ईश्वर आहे. कर्म हाच ईश्वर आहे. कर्मानेच ईश्वर पूजा होते. मग आपल्याला जर सिद्धी पाहिजे असेल तर दुसरं काही करू नका. स्वतःचं कर्म छान रीतीनं पार पाडा. भले काही असो. आता ती भांडेवाली असते, तिचं भांडी घासण्याचं काम आहे, पण ते तिनं असं छान चोख करायला पाहिजे, चकचकीत भांडे. कुठं खरकटं राहणार नाही, कुठं पावडर राहणार नाही, कुठं साबण राहणार नाही. असं तिचं ते काम म्हणे छान लावून ठेवेल, छान आहे.
म्हणजे तिचं जे काम आहे आता कपडे धुणं. मग अशी एक उदाहरण वाचलं की एका ह्यालाच आपले जे तापसी सिद्धी आहेत जे त्यांच्यापैकीच एकाला त्याच्या गुरूंनी सांगितलं की जा म्हणतो हे वासरू धुवून आण. आता वासरू धुवून आण म्हणल्यानंतर आपल्याला कशी आंघोळ घालतात तशीच वासराला घालायला पाहिजे ना. तो नदीवर गेला, दगडावर त्या वासराला आपटलं, 10 वेळा पाण्यात घातलं आणि कपडे धुतात तसं त्यानं त्याला धुवून आणलं. आणल्यानंतर गुरुजी विचारतात, अरे आणलंस का रे वासराला धुवून? हो म्हणला, धुवून आणलं आणि वाळतही घातलं. कल्याणात. आता या असल्या कर्माला काय करायचं? कारण आपल्याकडं धुणे हा शब्दप्रयोग कपडे धुण्यासाठी वापरला जातो, अंग धुण्यासाठी पण वापरला जातो, एखाद्याला धुवून काढलं त्याच्यासाठी वापरला जातो. पण कुठल्याशी कशाचा कसा वापर करायचा हे जर कळलं नाही तर स्वकर्मणा तम अभ्यर्च अशी त्याची पूजा केली तर काय होईल हो. एक वासरू गेलं. आता एक पूर्वीची कहाणी आहे बघा, गवाळी मुगाळी. ती सासू सुनबाईला सांगते की आज कुठला सोमवार आहे, शुक्रवार आहे म्हणे, ह्याच्या दिवशी वसुबारसे दिवशी. तर मग ती गवाळी मुगाळी आण आणि त्यांची पूजा हे कर, भाजी कर. आता गव्हाळी म्हणजे गव्हापासून बनवलेल्या गोष्टी, मुगाळी म्हणजे मुगापासून बनवलेल्या गोष्टी. ते पूर्वीच्या काळी गव्हाळी मुगाळी म्हणण्याची पद्धत होती. म्हणजे गहू आण, मूग आण, स्वयंपाक कर. सासू गेली. आता तिच्या ह्याच्यामध्ये गोठ्यामध्ये गव्हाळी आणि मुगाळी ही 2 वासरं असतात. आणि ती त्यांना आणते, त्यांना कापते, त्यांची भाजी करते. कल्याणमस्तु. म्हणजे जसं मगाशी त्या शिष्यानं त्या वासराला धुवून काढलं तशी ही त्याची भाजी करते. आणि सासू येऊन बघते, ही कसली भाजी म्हणे, तुम्ही सांगितलं ना गव्हाळी मुगाळी त्याची भाजी कर. आणि तिकडं गाई हंबरतायत, ओरडतायत वासरांसाठी. किती जीव व्याकुळ झाला असेल त्या आजीबाईंचा. म्हणजे स्वतःचं कर्तव्य नीट केलं नाही. आजकालसुद्धा किती घोटाळे होतात तुम्हाला माहिती आहे. घोटाळ्यांचाच जमाना आहे, कलियुगच आहे. भगवंतांनी तरी त्यांच्या काळात सांगितलेलं आहे, द्वापर युगात आणि या महाभारताच्या काळात सगळं सांगितलं. 125 वर्षाचं आयुष्य होतं फक्त त्यांना. आता भागवतात तो 11वा स्कंद चाललेला आहे, तुम्ही वाचला असेल. आजचा तो असा समास होता की सगळे भगवंताकडे येत आहेत. सगळे देव, अगदी ब्रह्मदेवापासून सगळे ऋषी मुनी सगळे गण सगळे आलेले आहेत. आणि म्हणतात की तुमच्यापासूनच हे सगळं निर्माण झालं. पृथ्वीचा भार तुम्ही कमी केलात, जे दुष्ट होते त्यांना नष्ट करून. आणि आता म्हणे तुम्हाला इच्छा असेल तर परमधामाकडे याल का. इतकं त्यांनी छान वापरलेलं आहे. तर ते तुम्हाला इच्छा असेल तर, तेव्हा भगवंत सांगतात, अहो मी येणारच आहे, मी ठरवलेलंच आहे परत यायचं आहे. माझं काम जेवढं होतं तेवढं मी छान पार पाडलेलं आहे. भगवंताच्या उदाहरणातून आपण शिकायचे की छान काम कसं करायचं. मला कुठलं नेमून दिलं होतं काम? इथल्या दुष्टांचा संहार करणं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात तो जन्म घेतोय. कशासाठी? या 2 गोष्टीसाठी. त्यांनी जर येऊन अजून उचापतीनं अजून नको ते उद्योग केले चालतील का? नाही. तो आपला आयडियल आहे, आयडॉल आहे, आपल्या पुढचा आदर्श आहे आणि त्याच्यानुसार आपण वागायचं. म्हणून ते सांगतात की माझं सगळं कर्तव्य झालं आहे, पण यादव वंश तेवढा शिल्लक राहिलेला आहे. आणि त्यांचं हे केल्याशिवाय, तृप्ती केल्याशिवाय, त्यांना सद्गती मिळाल्याशिवाय, त्यांचा नाश झाल्याशिवाय मी येणार नाही. अन्यथा ते पुन्हा या सृष्टीला त्रास देण्याचं काम करतील. मग सगळेजण त्रस्त होतील, पुन्हा मग जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा एवढं कार्य करून मी येतो. तसं माझं जे कर्म आहे ते मी अगदी म्हणतात ना,
शेवटच्या क्षणापर्यंत आपला शेवटचा श्वाससुद्धा कर्मामध्येच गेला पाहिजे, इतकं त्यांना मनापासून सांगायचे. आता यतः प्रवृत्तिर्भूतानाम हे आपण पाहतो आहोत की ज्याच्यापासून याची सगळी निर्मिती झालेली आहे. आणि त्याच्यावरच्या ओव्या बघायच्या राहिल्या, बरंच बोलत बसले. जो प्रेरीभूत मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे, स्वकर्म कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो. स्वतःचं कर्म हेच फुलं आहेत. भूत प्रवृत्ती जेथुनी होती उत्पन्न मेदिनी, स्थितिपालक निदानी प्रळय दावी रुसल्या, जगा व्यापिले से जेणे. जो विश्वात्मा येणे गुणे, त्यास स्वधर्म आचरणे, तो शवावे संतत. त्याचे 16 प्रकाराचे कर्मची एवं विधवाचे, पूजन घडे माधवाचे नित्य नूतन आवडी. त्याचा सहज उतराई आशीर्वाद येते ठाई, मनोरथ पुरे पायी घाली तुका मुरकुंडी. म्हणजे एखाद्यानं काम पूर्ण केलं तर आपण अगदी त्याच्यापुढे मुरकुंडी मान वळवून अगदी वळत त्याला नतमस्तक होतो. तसं तुका घाली मुरकुंडी म्हटलेलं आहे की जो असं माधवाचं पूजन करतो स्वतःच्या कर्मानी आणि नित्य नूतन आवडी, रोजचा दिवस नवीन असून ते काम नवीन असल्यासारखं समजून करतो. लोक म्हणतात काय पाट्या टाकणे, तेच ते जुनं धुवायचे, अशी भाषा नको आहे स्वतःच्या कर्माबाबत. पुढची बघूया काही जणांची. चव्हाण म्हणतात, भूतमात्रांची प्रवृत्ती घडे जी सर्व विश्वव्यापी तसे, उपासनेने करून आपापली कर्म मानव सिद्ध होतसे. मोरोपंत म्हणतात, भूत प्रवृत्ती जेथुनी जाणे, हे सर्वही असे व्याप्त, पूजुनी त्या निज कर्मे होती, मनुजास ते सिद्धी प्राप्त. तुलसीदास म्हणतात, जाते उपजत जीव सबे, जिन किन्हो विस्तार, कर्म करे ताको जजे, सिद्धी लहे करतार. प्रज्ञानानंद म्हणतात, प्रवृत्तीभूतांची जेथुनिया, जो व्यापी या विश्वाते, तया पूजिता स्वकर्मयोगे, मानव पावे सिद्धी ते. सगळ्यांनी तेच सांगितलेलं आहे की कशी मानवाला सिद्धी प्राप्त होईल. मला स्वरूपानंदांच्या पण गीतेमध्ये त्यांनी भावार्थ गीता अशी छान रचलेली आहे. नरस्वकर्मी दक्ष राहुनी, मोक्ष मिळवितो पार्था, स्वकर्म निरता मोक्ष, सर्वथा कसा ऐकते आता. जाण अर्जुना करी प्रेरणा, सहज भूत मात्रा ते, सत्ता मात्रे असे व्यापुनी, सदा सकळ विश्वाते. असं सुंदर सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक सुरुवात करूया. आपल्याला सिद्धी मिळवायची आहे, पण त्याच्यासाठी काय काय करायचे ते जरा बघूया. एका राजाचं थोडंसं उदाहरण सांगते. हा श्लोक आज इथेच थांबू आपण नंतर. की त्याच्या दरबारामध्ये अनेक विद्वान होते आणि विद्वानांची परीक्षा घेण्यासाठी राजा नेहमी समस्या घालायचा. तर विद्वान विचार करून त्याच्या समस्या सोडवत असत. काही वेळेला समस्या इतक्या अवघड असायच्या की त्यांना उत्तर देणं अवघड असायचं. तेव्हा राजा मग बाहेरच्या देशातल्या लोकांना, विद्वानांना बोलवून ते प्रश्नाचं उत्तर सोडून घेत असत. एक दिवशी राजा असा गच्चीवर गेलेला होता आणि आकाशातले ग्रह, तारे, नक्षत्र याचं निरीक्षण करत होता. केवढा विश्वाचा पसारा आहे आणि हा विचार त्याच्या मनात आला आणि ईश्वराच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या सगळ्या शक्तीची त्याला प्रकल्पना आली. आणि तो विचार करता करता त्याच्या मनात प्रश्न आला
की हा ईश्वर कधी हसतो, ईश्वर काय खातो, ईश्वर काय करतो. आणि त्यानं दरबारातल्या विद्वानांपुढे प्रश्न टाकले. विद्वानांनी बराच विचार केला, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही सापडेनात. 1-2 महिने गेले. मग प्रधानाला बोलवून देशोदेशींच्या दरबारात जाऊन हा प्रश्न त्यांनी विचारायला सांगितला. आणि मग प्रधान निघाला, शेजारच्या देशात गेला, तेथील विद्वानांना विचारले, पण कुणालाच प्रश्न आठवेनात. मग एकदा प्रधानजी दुपारच्या वेळेला राजा जिथं बसलेला होता तिथं तो आला आणि तो म्हणतो की कुठल्याही विद्वानांना या प्रश्नांची उत्तरं येत नाहीयेत. आणि तेवढ्यात काय झालं, प्रधानजींचा घोडा जरा दुडक्या चालीनं चालला होता. प्रधानजी विचारात गर्क होते. मध्यान्नीचा सूर्य डोळ्यावर आला होता आणि डोक्यावर म्हणजे तळपत होता आणि त्यांच्या पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. तशा परिस्थितीत त्यांना काही सुचत नव्हतं. तेवढ्यात त्यांना हाक आली, अवं पाहुणं. प्रधानजी भानावर आला आणि तिथं वळून पाहतो तर एका शेतकऱ्यानं मोठ सोडलेली आहे. त्याचे बैल झाडाखाली चरतायत आणि हा गर्द छायेच्या झाडाखाली उभा आहे आणि त्याला हाक मारतोय. आणि त्याची पत्नी भाकरीचं टोपलं घेऊन आलेली आहे. म्हणून तो म्हणतो, पाहुणं जरा बसा, भाकर खा आणि विश्रांती घ्या आणि मग जावा आपल्या कामाला. प्रधानजीला भूक लागलेलीच होती. त्यानं खाल्लं आणि त्यानं आपली ओळख करून दिली आणि तो शेतकऱ्याचा निरोप घेऊन निघाला. शेतकरी म्हणतो, आता तुम्हाला पुढं जायची गरज नाही. तुम्ही सरळ आलात ना ज्या राज्यातून, त्या राजाला सांगा की तुमच्या प्रश्नांची उत्तरं समधी इथं मला माहिती आहेत. शेतकऱ्याकडे तो आश्चर्यानं बघायला लागला. तो म्हणतो, काय बरं, काय कशी हे आहे. तर तो म्हणतो, मी सगळे उत्तरं देतो म्हणे तुमच्याकडं, पण मला घेऊन चला राजाकडं. आणि मग तो राजाकडं गेला. तर आपल्या प्रश्नांची उत्तरं देणारा विद्वान आलाय म्हणल्यावर राजाला खूप आनंद झाला. मग राजानं शेतकऱ्याला दरबारात आणलं, स्वागत केलं आणि म्हणे तो त्याला विचारतो की ईश्वर केव्हा हसतो. तर तो म्हणतो, राजा, जीव जेव्हा गर्भात असतो त्यावेळी त्याला त्रास खूप होत असतो आणि मग तो ईश्वराला प्रार्थना करतो की देवा, पुन्हा मी कधी असा अधर्मानं वागणार नाही आणि माझी चूक झाली, मला पुन्हा गर्भात घालू नकोस. मीच तुझं रूप आहे, सोहम सोहम. मी मायेमध्ये गुरफटून गेलो होतो आणि मला आता क्षमा कर. असं जेव्हा हे करतो मग भगवान त्याला सोडवतो आणि मग परत तो विचारतो, कोहम कोहम. तेव्हा देव त्या जीवाला हसतो. देव कधी हसतो तर त्या जीवाला हसतो की जेव्हा अडकलेला असतो तोपर्यंत तो सोहम आणि मोकळा झाला की कोहम म्हणायला लागतो. बरं, राजाला एक उत्तर मिळालं. सगळ्यांनी टाळ्या दिल्या. तर देव काय खातो. तर शेतकरी उत्तर देतो, राजा, जीवाच्या ठिकाणी अहंकार फार असतो आणि तो स्वतःच केलं असं सगळं समजतो. तीच योजना त्याला पार पाडतो आणि त्याचं कर्तृत्व स्वतःकडं घेतो. त्याला घरदार, संपत्ती सगळं जे काही आहे त्याचा अभिमान असतो आणि हे सर्व स्वतःचकडं कर्तृत्व घेतो. एक वेळ अशी येते की त्याचे शब्द कोणी मानत नाहीत आणि सगळं मी 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 त्याचे होतं. त्यावेळेला तो पुन्हा ईश्वराच्या भजनी लागतो. म्हणजेच ईश्वर काय करतो, अहंकार खातो. जेव्हा आपण ईश्वराला नतमस्तक होतो. तेही आवडलं. आता पुढचं ईश्वर काय करू शकतो. शेवटचं फार मजेशीर आहे. तो म्हणतो, त्याचंही उत्तर मी देईन, पण मला राज्याभिषेक करा आणि राज्याभिषेक केल्यानंतर मला ह्या गादीवर बसवा आणि तुम्ही खाली उतरा. ईश्वर काय करू शकतो, होत्याचं नव्हतं करू शकतो. म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याला राजा बनवू शकतो आणि राजाला सामान्य त्या राजा गादीवरून उतरवू शकतो. हे ईश्वर करू शकतो. असं त्यांनी उत्तर दिल्यानंतर राजा नतमस्तक झाला आणि मग त्या शेतकऱ्याला आपलं अर्ध राज्य दिलेलं आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.